बातमी आहे जपानच्या टोकियोमध्ये मुसळधार पाऊस झालाय त्याची। या पावसाने अक्षरशः तिथे थैमान घातलेलं आहे। जोरदार पावसामुळे जपानच्या टोकियोमध्ये पूरस्थिती निर्माण झाली। पुरामध्ये वाहनं अडकली, त्यामुळे नुकसान झालं। मेट्रोला सुद्धा फटका बसला। टोकियोमध्ये काल 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। भुयारी मार्गामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये अनेक वाहनं अडकून पडली, सखल भाग पाण्याखाली गेले। अनेक भागांमध्ये भूस्खलनाचा धोका सुद्धा निर्माण झालाय। या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। सोशल मीडियावर एका व्हिडिओमध्ये रेल्वे स्थानकाच्या छतातून पाणी गळताना दिसतंय। या पुरामुळे रस्ते वाहतूक सुद्धा विस्कळीत आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी किरण डोईफोडे यांच्याकडून। किरण, दृश्यांमधून तर दिसतच आहे मोठं नुकसान झालंय, पण आता सध्याची काय परिस्थिती आहे? पुन्हा परत सगळं पूर्वपदावर येत आहे का? नक्कीच रीती आपण जर पाहिले तर टोकियोमध्ये जोरदार पावसामुळे पूर आलाय, ज्यामुळे अनेक वाहने अडकली आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून टोकियोच्या ते काटो प्रदेशामध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे सखल भागामध्ये भूस्खलनाचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालाय। पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सोशल मीडियावर एक व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की रेल्वे स्थानकाच्या छतातून पाणी गळताना आपल्याला दिसत आहे। या पुरामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक वाहने अडकल्याची भीती आहे। टोकियोमध्ये भुयारी मार्ग आहे, तिथे अनेक वाहने अडकली आहेत। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण।